आधी है ना आधी नहीं बाकी था बापू के दिखाना नहीं है कितनी हो रही है ना हाँ फिर दो जन बाकी वो और ये इसकी जगह पे कौन जा रहा है नहीं तो मैं इसके जगह पे जाता क्या बोलते मारुति के एकच नाही फक्त पावती पडी चला लगेच मॅच सुरू करा कारण तिसरा सामना आहे. अजून बरेच सामने खेळवायचे आहेत तर विनंती आहे आपल्याला की आपण लगेच सामना सुरू करायचा आहे. ड्रोन कॅमेऱ्यातून मात्र हे क्षणचित्र टिपली जात आहेत. अतिशय उत्तम दर्जाचं PTC लाईव्ह, उत्तम क्लिअरिटी विथ क्रिस्टल क्लिअर क्वालिटी. खऱ्या अर्थानं संदीपजी भास्कर PTC फाउंडर, मग त्यांची सगळी टेक्निशियन टीम, ज्युनियर KD, ही सगळी मंडळी मात्र पाहतोय आणि उत्तमरित्या मात्र आपण या मैदानाचा एक 360 डिग्रीचा नजारा पाहिला. चला सामना सुरू करायचा आहे, वेळ नका दौडू तुम्ही. पहिला सामना जिंकला तो म्हणजेच सिद्धिविनायक भिंगारी संघानं. दुसरा सामना जिंकला तो स्वर्गीय जीवा 11, रमेश काकडे प्रतिष्ठान, राजजी काकडे यांनी पॅक केलेला मुरबी संघ. आणि आता आणखीन एक सामना, एका बाजूला कानोबा कुंडेवाल वर्सेस सिद्धार्थ 11, रविशेठ पाटील दासे यांचा बामण डोंगरी संघ. हॅलो चेक. तर बंधू आपण लकी ड्रॉ काढणार आहोत आता. चला सामना लगेच सुरू करा प्लीज. पंचांना विनंती करूया आपण आणि खेळून आपण टाइम आउट लावा सर प्लीज. तर आपण लकी ड्रॉ काढतोय. अच्छा भाग्यवान विजेता ज्याला सायकल देऊन आम्ही सन्मानित करणार आहोत. चला या आपण लकी ड्रॉ काढणार आहोत. भाग्यवान विजेता आजच्या स्पर्धेचा कोणता प्रेक्षक असणार आहे आमचं, ज्याला आम्ही सायकल देणार आहोत. 4 दिवसामध्ये फक्त या इथे एन्जॉय करा स्पर्धेला. तुमची माहिती भरा आणि आमच्या ह्या बॉक्समध्ये टाकायची तुम्हाला. सर इकडे थांबा जरा, लाईव्हला कव्हर करू दे. इकडे या साईडला. चला या आपण लकी ड्रॉ करणार आहोत. भाग्यवान विजेता एका बाजूला सामना सुरू राहील. येस. तर या राममामा यांना विनंती करूया. राममामा आपल्या शुभाचे आपण लकी ड्रॉ करणार आहोत. टू व्हीलरची गाडीची चावी हरवली आहे. जर कोणाला सापडली असेल तर प्लीज आणून द्या. 5816 गाडी क्रमांक आहे. तर विनंती करतो की आपण ती चावी सापडली असेल तर आणून द्या. येस पंच सामना सुरू करा. चला आपण भाग्याचा विजेता काढतोय लाईव्हच्या माध्यमातून. एक चिठी काढा मामा त्याच्यातनं. सायकलसाठी आज आमचा भाग्यवान विजेता नमो चषकाचा नाव तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू. आणि नाव आहे, एकच चिठी काढायची मामा. तर भाग्यवान विजेता ज्याचं नाव आम्ही घोषित करणार आहोत आणि तो तिथे उपस्थित पाहिजे. अंकुर कडू. मोबाईल नंबर 8692865544. अंकुर कडू. कोणी आहे का? येस अंकुर 5 मिनिटाचा अवधी असणार आहे. त्यानंतर आम्ही दुसरी चिठ्ठी काढू. क्या बात. आदित्य पाटीलचा हा दुसरा बॉल. दुसऱ्या बॉलवर समाधान वास्करनं स्ट्रेट हिट खेळला आणि आपल्या फॉलो थ्रूमध्ये चांगला चेंडू पकडत मात्र रन घेण्याचा प्रयत्न करू दिला नाहीये आदित्य पाटीलनं. तर या अंकुर कडूला आपण आज भाग्यवता विजेता आहेत. 8692865555 त्याला आपण ही सायकल देणार आहोत. थँक्यू सो मच. नाव बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. तर नक्कीच मित्रांनो, टू व्हीलरची चावी जर कोणाला सापडली असेल 5816 गाडी क्रमांक, तर विनंती करतो की प्लीज आपण त्या गाडी चावी या कॉमेंट्री बॉक्समध्ये आणून द्या. त्यांचे मालक ती चावी शोधतायत. आदित्य पाटीलचे पहिल्या 3 बॉलवर समाधान वास्करकडे उत्तरच नव्हतं. AK-47 कदाचित थोडीशी स्लो होताना पाहतोय. अमित पाटील नॉन स्ट्रायकरला उभा आहे.
क्या बात, लाजवाब झेल टिपलाय समाधान वास्करला. सलमान मात्र क्रिश मात्रेनं काय कमालीचा झेल टिपलाय. अशक्य वाटणारा हा झेल मात्र कन्वर्ट केला आणि सगळ्यात मोठी विकेट समाधान वास्करला केलं बाद. तर विनंती आहे MH46 AP 3684 इनोवा आहे, जर त्या मालकाचे असेल त्याला विनंती आहे की आपण बाजूला पार्क करा, कारण त्या गाडीच्या मुळे तो ट्रॅफिक लागली आहे. तर ट्रॅफिक दूर करण्यासाठी मात्र मी विनंती करेन की गाडी क्रमांक 46 AP 3684 इनोवा गाडी आहे, तर त्या गाडी मालकाला विनंती आहे की प्लीज आपली गाडी बाजूला पार्क करावी. पहिल्या 4 बॉलवर एकही धाव नाही आणि समाधान वास्कर शून्यावरती बाद. फलंदाज जर बाद झाला ना की लगेच आपण रेडी राहा प्लीज. आदित्य पाटिल, क्या बात. आविष्कार वसारे, आविष्कार वसावे सायकल विजेते आलेले आहेत. कडू साहेब या आपण, ही सायकल मात्र आपल्याला आनंद देईल. अंतिम बॉलवर मात्र रन नाहीये आणि अशा प्रकारच्या पहिलं षटक आदित्य पाटीलनं हाताळलंय. मेडन षटक आणि विकेट. काय सुंदर गोलंदाजी. तर सायकल ज्या भाग्यवान विजेत्याला लागली आहे अंकुर कडू, ते मात्र उपस्थित होत आहेत. तर आजच्या या पहिल्या रजनीमधली सायकल विजेते. हा ना ड्रीम इलेव्हन सारखा गेम आहे प्रवीण दादा. पहिल्यांदा चिठी टाकताना वाटतं की मलाच सायकल लागेल, परंतु नंतर वाटतं की मला लागणार नाही कधीच. ड्रीम इलेव्हनमध्ये पैसे लावले ना की वाटतं की मी 1 करोड रुपये आज जिंकणार, आणि पहिला बॉल पडल्यावर वाटतं की माझे बक्षीस तरी मला येऊ दे, माझे पैसे येऊ दे परत. चॉईस कलर ते घरी विचारून आलेत की बाळा तुला कोणती सायकल पाहिजे. शिवसैनिकांना ऑरेंजच लागेल. तर प्रत्येक माणूस आपल्या परीने प्रत्येकाला सांभाळतो, पण इट्स आर्ट ऑफ गेम. सायकल पाहतोय आपण स्क्रीनवर. विजेते अंकुर कडू साहेब यांना मात्र ही सायकल लागली आहे, त्यांचंही मनपूर्वक अभिनंदन करूया. परंतु पहिलं षटक हाताळलं मेडन आणि अखेरकार धावांचा फ्लो सुरू झाला. गलीमधून मात्र चेंडू सरळ ट्रॅव्हल झाला सीमारेषा बाहेर आणि अमित पाटीलच्या बॅटमधला हा आलाय पहिला चौकार. जीत खोत पहिला बॉल डॉट, त्यानंतर मात्र चौकार. 5 षटकांच्या खेळामध्ये तुम्हाला मात्र धावा जमाव्या लागतील. धावांचा पाठलाग आज इथं बऱ्यापैकी झालाय. एक चौकारानंतर मात्र लगेचच बामणडोंगरी संघाचा पलटवार आणि इथे मात्र भानुदास मात्रे द लिजेंड्स याने मात्र टिपला झेल आणि अमित पाटीलचा संपला खेळ. लागोपाठ फलंदाज बाद होत आहेत. 2 बाद 4 धावा. बामणडोंगरी संघाचा मागच्या 2 वर्षापासूनचा रेकॉर्ड्स पाहिला तर रायगडमधली या पनवेल तालुक्यामधली सर्वश्रेष्ठ टीम म्हणून बामणडोंगरीच राहिले. जीवदानी बामणडोंगरी आणि ते जीवदानी बामणडोंगरी आज मात्र सिद्धार्थ 11 रविशेठ पाटील दासे यांच्या नावानं खेळतीये, तर त्यांचं विशेष कौतुक करूया. रायगडकरांचा मान, रायगडकरांचा अभिमान बनलेली बामणडोंगरी टीम मात्र पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेला न्याय देत या ताकदवान स्पर्धेमध्ये आपला सर्वोत्तम परफॉर्मन्स देताना पाहतोय. जीत खोत ज्यानं 3 बॉल्समध्ये आतापर्यंत 4 धावा दिलेत, 1 विकेट टिपली आहे, तो असेल गोलंदाजीच्या मार्कवर. नवीन फलंदाज मयूर वास्कर, एक अतिशय दर्जेदार खेळाडू. वाईट बॉल. वाईटचा जेवढा जोरात टाकला ना अपील, तेवढाच मात्र इथे पाहिलं की खऱ्या अर्थानं
चावी आणू दे पहिले नंबर बघून ना चावी गाडीचा नंबर बघून ना तो गाडीचा नंबर बघून चावी आणेल फक्त मी सांगतो इथे मात्र जीत खोत याचा हा बॉल वाईड आणि अशा प्रकारे धावांवर धावा लागतात त्या म्हणजेच 2 बाद 6 धावा. बाईकची चावी जर कोणाला सापडली असेल तर प्लीज हाणून द्या कारण चालक थोडेसे हवालदिन आहेत. एक रन सिंगलनं मात्र एंड बदलला जातोय आपला आणि अशा प्रकारे मयूरला पुन्हा एकदा स्ट्राईकवर आणलं जाईल. मयूर वास्करचा यंदाचा खेळ बहारदार राहिलाय. मयूर वास्करनं कमालीचा खेळ दाखवलाय. आविष्कार वसावे नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. गोलंदाज जीत खोत 5 बॉलमध्ये 7 धावा 1 विकेट. अखोड टप्प्याचा बॉल इथे मात्र निष्ठा समजला नाही आणि इथे अंतिम बॉल झाला डॉट. 2 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना कान्होबा कुंडेवाल संघ जाऊन ठेपतोय तो म्हणजे 2 बाद 7 धावा. 20 मिनिटांमध्ये पूर्वार्धामधले 4 षटक टाकणं अनिवार्य राहील याची नोंद घ्या. गाडी क्रमांक 13-16 53-16 टू व्हीलर आहे. तर कोणाला बाईक सापडली तर गाडी जवळ न जाता स्टेजवर या. तर पहा आपण स्क्रीनवर पाहतोय अंकुर कडू ज्यानं आजच्या भाग्यवान विजेता बनला सायकलचा ते मात्र एक कंप्लीट राऊंड घेताना पाहतोय. नशीबवान आज बनलेत ते त्यांचे नशीब आज बलवत्तर आहेत. कदाचित जर आज रमी सर्कल खेळले तर करोडो येतील. नंबर लावला तर कदाचित सट्ट्यामध्येही पैसे येतील इतके नशीब आज मात्र त्यांचे जोरावर आहेत कारण जवळपास 300-400 लोकांच्या मधून हा लकी ड्रॉ निघालाय. त्या कडू साहेबांचं आपण विशेष कौतुक करूया. काय सुरेख सायकल चालवतात सायकल स्वार काय दिसत आहेत पहा. हँडसम चेहरा आहे आणि हँडसम चेहरा मात्र स्क्रीनवर अगदी हसत मुखानं आपली फेरी कंप्लीट करताना अभिनंदन. चला काम झाला आता घरी चला म्हणतात. गाडी क्रमांक 53-16 चालक मालक संघटना हवालदिल झाली आहे. त्यांची चावी हरवली आहे. टू व्हीलरची चावी जर सापडली तर गाडी क्रमांक 53-16 यांच्याकडे आणून द्या ही विनंती. धन्यवाद. सूचना संपली. आदित्य पाटील ज्याने पहिलं षटक टाकलं मेडन त्यानंतर मात्र आपण पाहतोय 2 बॉलवर धावा आल्या 3. स्क्वेअर लेगच्या पंचांना जणू काही टिपण्याचाच हा बेत होता. रन मात्र कंप्लीट होईल. एक फार मोठ्या धावा आतापर्यंत बोर्डवर लागत नाही आहेत. ताकदवान गोलंदाजी ताकदवान फलंदाजी हा सगळ्यात मोठा स्ट्रॉंग झोन इंदा राहिला आहे बामणडोंगरी संघाचा. वय वर्ष 17 असलेला आर्यन नाईक या संघामध्ये बामणडोंगरी संघामध्ये आणि त्याचा खेळ एवढा उत्तम राहिला यंदा. हेच पंच वाईटसाठी ती वळते आमच्याकडे. तिसऱ्या पंचाकडे पाहिलं जाईल. थर्ड अंपायर्स रिव्ह्यू घेतला जातोय वाईटसाठी. वाईटसाठी मात्र रिव्ह्यू येतोय.
इट्स अ फेअर डिलिव्हरी. नीरज राणावत आहेत ते पंचांचे महानायक. येणार पॅनल. फुल्लर लेनचा आणखीन एक बॉल, आणखीन एक भरधाव वेगानं जाणारा बॉल. आविष्कार वसावेला नीटचा समजत नाही आणि हाही बॉल येतो निर्धाव. तिसरं षटक जवळपास संपण्याच्या मार्गावरती. हा पा फुल्लर लेनचा बॉल नीटचा कनेक्ट नाही करू शकला फलंदाज आविष्कार आणि हा होतोय आणखीन डॉट बॉल. समाधान वास्करचं शून्यावरती बाद होणं. अभिनंदन तुमचं आणि चावीची गाडीची चावी देणाऱ्याचंही. कदाचित चावी गाडीला नव्हती ना दादा, गाडी जवळच होती. धन्यवाद तुमचंही आणि आमचंही. सूचना संपली, चावी सापडली. आदित्य पाटील गोलंदाजीच्या मार्कवर 2 षटकं टाकली, 4 धावा दिल्या, मेडन षटक हाताळलं, 1 विकेट त्यांना कमावला. 3 षटकाच्या खेळानंतर कानाबा कुंडेवाळ संघ अडचणीमध्ये. निव्वळ 2 बाद 11. यानंतर सामना असणार आहे कामोटे संघाचा संघनायक आणि ओवळे संघाचा संघनायक. आपण लगेचच टॉससाठी संपर्क साधायचा आहे. लक्षात घ्या नियम स्पर्धेचा असा आहे, जर दोन्ही संघ नसतील तर सामना 4 षटकांचा. एक संघनायक उपस्थित असेल आणि जर दुसऱ्या संघाला 3 बॉलची पेनल्टी आणि टॉस लॉस आणि असेल तर टॉस विन. त्याच्यामुळे कामोटे आणि ओवळे या दोन्ही संघांच्या संघनायकांनी लगेचच टॉससाठी संपर्क साधायचा आहे. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस होईल याची नोंद घ्या. भानुदास मात्रे द लिजेंड्स ऑफ बामणडोंगरी गोलंदाजीच्या मार्कवर आहे. तर स्ट्राईकवर मात्र मयूर वास्कर. मोठ्या अपेक्षा असणार 2 षटकामध्ये. कमीत कमी 20 धावा जोडाव्या लागतील आणि त्यामधला हा पहिला धावा जोडाव्या लागतील म्हटल्या. यंदाचा खेळ मयूर वास्करचा बहारदार राहिलाय. भानुदास मात्रेला दाखवतोय आसमान, ठोकतोय नमो षटकार. अतिशय उत्तम दर्जाचा हा फटका राहिला. आतापर्यंत पहिल्या 3 षटकामध्ये नीटचं फलंदाजी करता आली नाही, पण आता गवसण्यासारखं हरवण्यासारखं आमच्याकडे काहीच नाही. पाया ही क्या था जो खोने का डर है असं म्हणत आता मात्र मला लढावं लागेल, अन्यथा या स्पर्धेमधनं बाहेर व्हावं लागेल. आणि याच इराद्यानं मयूर वास्करनं दाखवला आसमान. दिली फटकार, ठोकला षटकार. अपील जोरदार आहे, अपिलामध्ये उत्साह राहिलाय. 1 रन्स मात्र मिळेल, पंच इशारा करतील लेग बाईसची. आणि या लेग बाईच्या एका धावेनं धापलकावर धावा लागतायत, त्या म्हणजे 2 बाद 18 धावा. 5.40च्या सरासरीनं हा खेळ सुरू आहे. सुहासजी गोंधली साहेब यांचा शुभ सन्मान. कॅमेरामन अतिशय उत्कृष्ट व्यक्तिमत्वान, त्याचबरोबर बामणडोंगरी संघाचे पॅकर्स कित्येक वर्षापासून राहिले ते सुहासजी गोंधली सर यांचा शुभ सन्मान प्रवीणजी पाटील सर नगरसेवक यांच्या शुभ हस्ते केला जातोय. आणि इथे मात्र येतोय हा डीप बॅकवर्ड्स खेळाच्या मधून चौकार. हा खराब बॉल होता भानुदास मात्रेचा. हे षटक भानुदास मात्रेच्या हातामध्ये. अश्विनजी नाईक आणखीन एक पॅकर. बामणडोंगरी संघाचे पॅकर्स कमी नाही आहेत, पण ही 2 माणसं सुहासजी गोंधली आणि अश्विन नाईक ही माणसं मात्र या संघासोबत सदैव राहिलेत. तुमचंही स्वागत करूया. फरज दादा तुमचंही स्वागत. वेलकम कामोडे टीम. तर विनंती करेन ओवळे संघ. धावांचा प्रवाह आता सुरू झाला. या चेंडूवर धावा आल्या 1 आणि 23 धावा. येस, फलंदाज मात्र होतोय बाद. ज्या फलंदाजानं धावा दाखवल्या तो फलंदाज मात्र परतला आणि नवीन फलंदाज मैदानाकडे रवाना होईल. करण भोईर. 3 बाद 23 धावा. यानंतर आर्या ओळे वर्सेस जानमान कामोटे. आजकाल ना टीमची नावच हरवलेत, त्याच्यामुळं आम्हालाही 3-4 वेळा विचारावं लागतं. षटक संपल्याचे खून मात्र पंच करतील. क्रमांक 4 षटक संपलंय. थोडासा अडचणीमध्ये संघ राहिलाय.
तो म्हणजे कान्होबा कुंडेबाळ संघ 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 23 धावा. राजेंद्र मुंगाजी यांचंही आगमन झालंय. टॉस केला जाईल या षटकानंतर. सिद्धार्थ 11 बामणडोंगरी रविशेठ पाटील यांचा संघ. एका बाजूला कान्होबा कुंडेवाळ. या षटकानंतर मात्र टॉस केला जाईल. एका बाजूला जय हनुमान कामोठे तर दुसऱ्या बाजूला आर्या ओळे. राकेशबाई गायकवाड उत्तर रायगड जिल्हा BJP उपाध्यक्ष आणि रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय राकेशभाई गायकवाड यांचा संघ. तर सरपंच रुपेशभाई गायकवाड यांचेही या सामन्याच्या प्रति मात्र आपल्याला उपस्थित दिसतील. व्हाईट बॉल कॉल. अवांतरची धाव मात्र इथे येते. धावा एकेरी दुहेरी नाही तर आता खोऱ्यानं ओढाव्या लागतील. कमीत कमी 20 धावा या षटकामध्ये आल्या ना तर 40-45चं आव्हान उभं राहील. परंतु ते आव्हान उभं करू द्यायचंच नाही आहे. क्रिश माद्रे ज्यानं दापोलीच्या टुर्नामेंटमध्ये 5 बॉल्समध्ये एका षटकामध्ये 5 विकेट्स घेतले आणि उत्कृष्ट गोलंदाज ठरला. आणखीन एक डॉट बॉल. हा खेळ फक्त डॉटचा राहिलाय. जणू काही गोलंदाज आणि किपरच खेळतोय. धावा जोडल्या जात नाहीयेत. बामणडोंगरी संघ मातब्बर आहे यातील मात्र शंका नाही. परंतु तुम्हाला त्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी मार्ग शोधावे लागतील. अगोदर जर नांगी टाकली तर तुम्ही जिंकणं कठीण जाईल. माणूस मैदानामध्ये कधीच हरत नाही. माणूस पहिल्यांदा मनामध्ये हारतो आणि मग तो मैदानामध्ये. त्याच्यामुळे तुम्हाला लढायचं असेल ना तर प्रतिकार दाखवावा लागेल. स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक पुन्हा चेंडूपर्यंत येईल. उचलेल फील्ड करेल. तत्पूर्वी मात्र लेग बायची धाव येते. पंचांनाही मस्त व्यायाम मिळतोय. पायांचाही 1 रन्स मात्र मिळते. एका रन्सनं 26 3 बाद 26 बॉल शिल्लक आहेत 2. क्रिस मात्रचा हा बॉल ट्रॅव्हल झाला आहे चौकोनाच्या दिशेनं. आर्यन नाईक तिथे उभे असेल. आर्यन नाईकचा झेल दापोली टुर्नामेंटमध्ये काय टिपलाय झेल या पठ्ठ्यानं. हवेमध्ये झेपावत तर सामनाही फिरवला त्या झेलनं. एवढा सुंदर काम. अखेरकार अंतिम बॉलवर मोठा प्रहार करायचा फटका फसला. क्रिश मात्रेनं आपल्या वाट्याची 1 विकेट कमावली आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर भरपूर अडचणीमध्ये राहिला कान्होबा कुंडेबाळ संघ. 4 बाद 27 धावा. 28 धावांचा पाठलाग करायचा आहे. या 28 धावांचा पाठलाग हा अगदी साधा सोपा राहील. तत्पूर्वी मच्छिंद्र पाटील सरांसोबत जाऊया तिथे टॉससाठी असतील. तिथे म्हणजेच जय हनुमान कामोठे आणि आर्या ओळे संघ. चला कामोठे संघ आणि आर्या ओलेन संघ प्लीज लगेच जॉईंट व्हायचं आमच्या समेत. शेवटचा सामना पहिल्या फेरीतील 5 षटकांचा सामना. आर्या ओले वर्सेस कांबोटे. दोन्ही संघांना आमच्या समेत आहेत. स्वागत आहे तुमचं. प्रवीण शेठ यांच्या अध्यक्षतेखाली स्पर्धा आपण पाहतोय. नमो चषक 2025चं पर्व आपण पाहतोय. सर्वांचं स्वागत आहे. वेलकम एव्हरीवन. यस परेश स्वागत आहे तुमचं. या परेश आणि राजेंद्र तुमच्याशीच करताय कोण आहे मान्यवर आहे तर इट्स अ हेड टेल इट्स अ हेड. ओके परेश 5 षटकं कंपल्सरी चेसिंग. हेड इज कॉल फ्रॉम आर्या ओले. इट्स अ हेड. येस इट इज. तर निर्णय तुमचा अपेक्षित असणार आहे आम्हाला. कसं वाटलं ज्यावेळी ही आपण टी शर्ट घातली. मोदी साहेबांचा फोटो देखील आहे. सुंदर संकल्पना स्पर्धेमध्ये. कसं वाटलं आल्यानंतर? छान वाटलं. चांगला फाईट सामना पाहायला मिळेल का? बारक्याचं आव्हान असणार आहे परेशसारखा एक चांगला संघटक आहे संघासमोर. हां फायटिंग होईल. वन क्विक क्वेश्चन. या हंगामामध्ये किती ट्रॉफी जिंकल्या आतापर्यंत प्रेक्षकांच्या माहितीसाठी? 4 ट्रॉफी झाल्या आमच्या या अंगामध्ये. ऑल दी बेस्ट. तर परेश टॉस सरला फलंदाजी करायची आहे. संपूर्ण संघ आम्हाला पाहायला मिळेल. तुमचं की काही खेळू अनुपस्थित आहेत? संपूर्ण संघाच. परेश आपण एक चांगल्या स्पर्धेचे आयोजक आहात. के ट्रॉफी तुमच्या माध्यमातून आम्ही पाहिल्या. भरपूर स्पर्धा कांबोड्याच्या माध्यमातून मी पाहतो. दीपा पाटील क्रीडांगणावरती कशी वाटली एका संकल्पना? ट्रॉफी देखील खूप सुंदर आहे. आयोजन नीटनेटकं आहे. खूप सुंदर आयोजन आम्हाला प्रेक्षकांनी सांगितलं. तुझं मत काय? तू काय मत सांगशील आयोजनाविषयी? आयोजन तर भारीच आहे.
प्रवीण दादाचं आयोजन तर भारीच असतो. क्या बात है. Thank you, Paresh. News Farm Center, Arya Ole on the toss, elected field first. So please don't go anywhere. Join with us and enjoy with the Namo Trophy 2025. Thank you so much. अठ्ठावीस धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचंय. कोंडेवाल संघानं फक्त 27 धावा कुठल्यात आणि फक्त 28 धावांचं लक्ष बामणडोंगरी संघाला चेस करायचंय. चला टाइमआउट सुरू केलं तेजस. समाधान प्लीज क्षेत्रक्षण लावा. पंच देखील तुमच्याकडे वळतात तुमच्या दिशेनं. नीरज राणावत माफ करा. नीरज राणावत आणि त्यांचे संपूर्ण पॅनल. 28 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा. नमोचे शक भारतीय जनता पार्टी पुरस्कृत आणि प्रवीण स्पोर्ट्स वेलफेअर असोसिएशन स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. भरपूर सहकार्य आमचे महेश दादा असतील, विशाल असेल, प्रशांत शेठ खाणावकर, त्यानंतर आमचे प्रवीण शेठ स्वतः, प्रवीण बहिरा देखील आमच्या समेत आहेत. त्यांचं देखील स्वागत करूया आपण. सर्व आमचे असोसिएशनचे मेंबर्स, वेलकम एव्हरीवन. सच अ व्हेरी हार्ड वर्क. खूप सुंदर आयोजन पाहायला मिळतंय नमो चषकाच्या माध्यमातून. डे नाईट फॉर्मॅट स्पर्धा उद्या 3:30 वाजता रिपोर्टिंग, 3:45ला टॉस, पहिला चेंडू 4 वाजता शार्प फेकण्यात येईल. याची नोंद घ्या आपण. आमच्या समेत कॉमेडी बॉक्समध्ये दीपक, आमचे बेलेवलीचे दिनेश बंधू, स्वागत आहे दिनेश बंधू तुमचं. प्रचंड मेहनत आहे. पीटीसी लाईव्ह या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. संदीप वास्कर त्यांची संपूर्ण टीम, केडी बंधू यांच्या 4 कॅमेऱ्याच्या माध्यमातून क्लीन क्लॅरिटी क्वालिटी पिक्चर तुम्ही पाहतायत. संपूर्ण स्पर्धा त्यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. 28 धावांचा पाठलाग करायचा. सामना सुरू करूया आपण. कारण मी मगाशी देखील म्हटलं होतं स्पर्धा खारघर शहरामध्ये भरपूर रेस्ट्रिक्शन्स असतात. देर आर लॉट ऑफ रेस्ट्रिक्शन्स टू माईक. भरपूर आमच्यावरती रेस्ट्रिक्शन्स असतात. त्यावेळी उद्या स्पर्धा ठीक 3:30 वाजता रिपोर्टिंग, 3:45ला टॉस, 4ला पहिला चेंडू शार्प फेकण्यात येईल. जे संघ खेळतील त्यांना ते तुमच्यासमोर पुढे आम्ही दाखवू. जर दोन्ही संघ उपस्थित नाही राहिले उद्या योग्य वेळी तर सामना 4 षटकांचा, अजून उशीर केला तर सामना 3 षटकांचा राहील. याची नोंद घ्या. लाईव्हच्या माध्यमातून सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतो आम्ही. अगदी क्लिअर ही सूचना तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. चला सलामीची मैदानावरती आली. आर्यन नाईक आणि संदेश गोंधली अत्यंत विस्फोरक दोन्ही फलंदाज आणि अत्यंत घातक फलंदाज दोन्ही मैदानावरती, जी नेहमीच सलामीला येतात आणि आपल्या संघाच्या माध्यमात एक चांगली कामगिरी नेहमी संघाच्या माध्यमात राहिले. बघायचं आता AK-47 समाधान भास्कर चालला नाही आज मैदानावरती. तेजसनं सांगितलं ओपिनियनमध्ये की आम्ही समाधानला टार्गेट करणार आणि केले देखील त्यानं. जर समाधान टिकलं तर 50 धावा काढतो हे देखील त्यानं ओपिनियनमध्ये सांगितलं होतं स्पष्टपणे. चला आपण म्हणा सामन्याकडे. गोलंदाज तयार. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना, माफ करा ऑफ साईडला चेंडू लॉंग ऑफला आलाय. 1 धाव मिळणार आणि चेंडू निघून गेले तो चौकारासाठी. फिल्डिंगमध्ये चुकीचं झालंय. असं वाटलं की सहज चेंडू फील केला जाईल मात्र नाही जमलं. क्षेत्ररक्षक पहिल्या चेंडू चौकार, चांगला प्रयत्न होता फुटबॉलच्या माध्यमातून. यस मात्र काय फटका दाखवलाय. संदेश गोंधली इज ऑन द फायर. वॉट अ शॉट. चेंडू गेला तो एक्झॅक्टली लॉंग ऑफला. 1 धाव मिळणार. बॅकअप होता मयूर आला होता. 1 धाव मिळणार. ड्रेसकोड सुंदर आहे. भारतीय जनता पक्ष पार्टी आयोजित स्पर्धा आपण पाहतोय. सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व नामदार गणेशजी नाईक साहेब स्वतः उपस्थित होते. उद्घाटन सोहळ्या प्रसंगी सर्वांचे लाडके दानशूर लोकनेते सन्मान रामशेठ ठाकूर साहेब, आमचे यंग टॅलेंटेड परेश ठाकूर आणि फोर्ट्रिक आमदार सन्माननीय प्रशांतदादा ठाकूर, हे संपूर्ण ठाकूर परिवार उपस्थित होते या स्पर्धेसाठी. आणि संपूर्ण BJPचे कार्यकर्ते, पनवेल विधानसभेतील सर्व कार्यकर्ते मंचावरती उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये स्पर्धेला आज आपण सुरुवात केली. धावसंख्येला आकार 1 न वाढत असताना एकूण धावसंख्या होती येणार ते आता 6 वरती. थँक्यू PDC. चांगली लाईव्ह टेलिकास्ट स्क्रीन देखील आपण पाहतोय. कारण जिथे प्रवीण शेठ असतात तिथे क्लास असतो, जिथे प्रशांत खानावकर असतात तिथे एक चांगलं नियोजन असतं. लाईन बघावी लागेल. पंच सांगत असताना नो बॉलचा इशारा.
नो बॉल अत्यंत घातक असतो, कारण नो बॉलमध्ये फ्री हिट देखील दिला जातो. यस, हेच पण सांगत असताना की चेडू क्रीजमध्ये पडलाच नाही आहे. मिस्टर नीरज राणावत सर आम्हाला सांगत असताना त्यांचा संपूर्ण पॅनल आमच्या समेत आज. येस, इट्स अ नो बॉल अँड इट विल बी फ्री हिट. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, भरपूर प्रेम दिलं प्रेक्षकांना आम्हाला आज पहिल्या दिवसामध्ये. असंच प्रेम कायम राहू द्या. 4 रात्रीमध्ये, डे नाईटमध्ये. वाईटचा इशारा, फ्री हिट कंटिन्यू 1+1. कुंडेवाल सगळं करतो का एक्झॅक्टली? एकतर धावांची इन्व्हेस्टमेंट कमी आहे तुमची आणि त्याच्यामध्ये अवांतर धावसंख्या देणं, नॉट अ गुड क्रिकेट. 2 धावा, वाईट+1. फ्री हिट अजूनही असणार आहे. धावसंख्या धावफलकावरती 9 वरती येत असताना आमचे गुणलेखक अनिश पाटील वाजे, क्या बात आहे. भरपूर आता प्रोफेशनल स्कोरर देखील झालेत. कॉमेंटेटर, स्कोरर, पंच, सध्या चांगला जॉब आहे. PDC असतील, कॅमेरामॅन असतात, DJ असतात, लाईट्समॅन असतात. भरपूर लोकांना रोजगार असतो क्रिकेटच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. ऑन साइडला व्हाट अ शॉट. एक्सक्लुझिव्ह टायमिंग ऑन द ऑकेजन. भिरकावून दिला चेंडू एक्झॅक्टली काऊकॉराच्या डोक्यावरनं सीमा पलीकडे षटकार. What a shot. High back clip, tremendous. Wow, wonderful timing. Amazing shot that was over the top of the cow corner. And it's a mighty hit. That's a 6. असे फटके बघितल्यानंतर मला खूप हेवा वाटतो क्रिकेटचा. टेनिस विश्वाच्या आपल्या ग्रामीण खेळाडूंचा प्रेमात पडतो अशा फटक्यांच्या आम्ही. ओ, स्विचेसचा वापर नाही जमला. एज अँड टेक अँड विकेट कीपर मेकिंग नो मिस्टेक. बियॉन्ड द स्टंप, 1 more wicket goes down and first dismissal. पहिला धक्का 15 वरती. ज्या फलंदाजानं आता मोठा फटका दाखवला तो स्विच हिट खेळला आणि तो फलंदाज बाद झालाय. आर्यन भोईर इज वॉकिंग बॅक. कॅच बघा आपण. समाधान भास्कर की 47. त्यांना झेल टिपलाय, ज्याच्या नावाने संघाची ओळख आहे. नवीन फलंदाज क्रिश माद्रे. 15 वरती 1. 28 धावा कुठे फक्त मैदानावरती. सोपा सामना आहे. बघायचं सामन्याचा लवकर संपला तर वेळ वाचेल आमचा. मध्ये बघायचं आहे समाधान भास्करचा संघ कोंडेवाल संघ हा देखील सामना शेवटच्या टप्प्यापर्यंत नेऊन सोडणार. जिद्दी संघ आहे. खेळू लढावृत्तीचे खेळू आहेत संघामध्ये. लढावृत्तीचा संघ म्हणून ओळख आहे संघाची. बघायचं 28 वरती किती सामना फाईट केला जाईल आणि बामणनगरी संघ किती लवकर कमबॅक करणार. यावेळी मात्र फ्लिक ऑफ द रिस्ट. व्हाट अ क्वालिटी स्ट्रोक. जस्ट युजिंग द पेस ऑफ अ ब्युटिफुली आणि चेंडू गेला फालिंग रिझन मध्ये. 1 बॉल सीमा पार. दमदार चौकार. या चौकार धावसंख्येला आकार वेगानं वाढणार. बघा ऍक्शन रिप्ले. काय फटका केलाय. असं वाटतं की प्रॅक्टिस करतोय. जस्ट फ्लिक ऑफ द रिस्ट. रिस्टचा वापर बघा, शॉटचं सिलेक्शन बघा, बॉडीचा बॅलन्स बघा, कडी नजर बघा. अँड व्हाट अ क्वालिटी शॉट फ्रॉम द बॅट्समॅन संदेश गोंधळे. क्रिश मात्र स्ट्राईकला आल्याने चौकारानं सुरुवात केली इनिंगची. व्हाट अ बॅटिंग. 19 बघत 19. आमचा आवाज रिफ्लेक्ट होतोय. उद्या त्याच्यामध्ये देखील चेंजेस असणार आहेत. उद्या साऊंड सिस्टम पूर्ण चेंज असणार आहे. हेच असणार आहेत मालक, मात्र त्याची दिशा बदलणार आहे. कारण सध्या तिकडनं आवाज रिफ्लेक्ट होतोय. थोडीशी उद्या सिस्टम साईड चेंज केली जाईल. कर्नाल स्पोर्ट अकॅडमीमध्ये देखील असा साऊंड रिफ्लेक्ट होतो. ते कर्नाल स्पोर्टच्या अकॅडमीमध्ये भरपूर खेळाडू घडलेत. 19 धावा 1 बाद. संजय भास्कर इन ॲक्शन मध्ये. 28 धावा कुठायच्या आहेत. The match is not close now because the match is one side now. There is no big target in front of the बामणडोंगरी टीम. एन्जॉय करते सध्या क्रिकेटला. स्वीप केल्याचा प्रयत्न. डाऊन द लाईन गोलंदाजी नाही जमलं. फलंदाजाला कनेक्टिंग वेळ नाहीये. डॉट डिलिव्हरी. 19 वरती 1. जर समाधान टिकला असता 50-55-60 डबा झाल्या असत्या तर मजा आली असती सामन्यामध्ये. मध्ये बामणडोंगरी संघानं याला अटॅकिंग फटकेबाजीला सुरुवात केली. व्हाट अ क्लॅरिटी इन क्वालिटी शॉट. दिस इज अ फॅबुलस स्ट्रोक फ्रॉम द संदेश गोंधळे. षटकार फेकून दिलाय आणि सामना जवळजवळ क्लोज केलाय. 25 धावा. अवघ्या 3 धावांची गरज आहे. पुढचा सामना टॉस जिंकलाय तो आर्या ओले संघानं. विनंती असणार आहे संघ जसा बाहेर येईल तसं तुम्हाला आतमध्ये जायचं, लक्षात असू द्या. आणि कॉमेडी संघ परेश दादा आपण डगआउटचा ताबा लगेच घ्यायचा आहे. तुम्हाला फलंदाजी करायची आहे. आणि याचबरोबर विनिंग फटका संदेश गोंधळेच्या बॅटमध्ये स्वीप केलाय आणि हा सामना जिंकला बामणनगरी संघानं. खूप लवकर विजय प्रस्थापित केला. 1.3 चेंडू 9 चेंडूमध्ये सामना जिंकलाय. मॅन ऑफ द मॅच आदित्य पाटील. मेडन षटक या स्पर्धेमध्ये पहिल्याच्या स्पर्धेतील. आर्या ओले संघाचा संघाने संपर्क साधा महेश दादांशी.
महेश पाटीलशी संपर्क साधायचा आहे. अभिनंदन बामणडोंगरी संघ. मॅन ऑफ दिस मॅचसाठी यायचं लगेच आदित्य पाटील. अरियावलन संघ संघनायक महेश दादांशी संपर्क करा आणि परेश दादा आपण प्लीज डगआउटचा ताबा घ्या लगेच प्लीज. सामना लगेच सुरू करायचं आपल्याला. तर रामामायाने विनंती करेन की आपण मॅन ऑफ द मॅचच्या अवॉर्डची ट्रॉफी द्यायची आदित्यला. आदित्य प्लीज कम जॉईन विथ मी अँड रिसीव्ह युअर मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड. पुढचा सामना शेवटचा सामना पहिल्या फेरीतला असणार आहे. नंतरचे सामने 4 षटकांचे राहतील याची नोंद घ्या आपण. इन ऍक्शन मध्ये कांबोटा परेश आर्मी आणि त्याला फाईट करणारे आर्या ओले. मजा येईल सामन्यामध्ये. आदित्य प्लीज लगेच आपण जॉईन व्हा मला. रामामायांच्या शुभास्ता मी मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देणार. या स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक. वॉट अ बॉलिंग. काउंटर अटॅक. ट्रेमेंडस बॉलिंग अटॅक. अभिनंदन तेजस आणि तुमच्या टीमला आम्ही शुभेच्छा देतोय जिंकल्याबद्दल. अभिनंदन हार्दिक. ही पीटीसी संपूर्ण टीम. क्लॅरिटी विथ क्वालिटी. क्लीन अँड नीट पिक्चर. येस आदित्य वेलकम. रामामायांच्या शुभास्ते इकडे बरं. रामामायांच्या शुभास्ते आम्ही हा अवॉर्ड देतोय आदित्यला. वेल आदित्य. ओपिनियन आम्ही घेणार आहोत. संगनायक प्लीज संपर्क साधा अगोदर. अरे ओले संघ प्लीज. संगनायक महेश पाटील यांशी संपर्क साधायचा आहे. हार्डलक समाधान वास्कर बट गुड फाईट. मजा आली. अरे ओले संघाचे संघनायक प्लीज आम्हाला जॉईंट व्हा. येस मी कॉमेंट्री बॉक्समध्ये आमंत्रित केलं दिनेश बंधू यांना आमच्या. दिनेश बंधू या लवकर सामने संपवायचे आहेत आपल्याला. आज उद्या आपल्याकडे वेळ असेल कारण थोडंसं उशीर झाला स्पर्धेला. 7:44 चेंडू डिलिव्हर झालाय. मात्र उद्या तसं होणार नाहीये. उद्या शार्प 4 वाजता आम्ही चेंडू डिलिव्हर करणार आहोत. आर्या ओले संघाचा संघनायक प्लीज आपण संपर्क साधा महेश दादांशी. येस डन. चला आपण ऐकूया दिनेश पाटील यांना पुढच्या सत्रासाठी. थँक्यू सो मच. तर विनंती करतोय आपण खऱ्या अर्थानं गुरुग्राम पंचायत ओळेचे विद्यमान सरपंच रुपेशभाई गायकवाड, त्याचबरोबर यश एंटरप्राइजेस सर्वे सर्वा, बलिशेठ गायकवाड,